खालच्या कोर्टनी आणि मग सेशन्स कोर्टनी सुद्धा 2 वर्षाची शिक्षा दिल्यानंतर कायदा म्हणतो की तात्काळ आमदारकी रद्द, मंत्रिपद रद्द आणि त्यांना अटक हे झालं पाहिजे आणि हे होणं अपेक्षित होतं. पण झालं काय, फक्त खातं काढून घेतलं आणि बिनखात्याचे मंत्री जर त्यांना ठेवले असतील तर हे खूप शॉकिंग नाही, म्हणजे संताप आणणार आहे. आताच्या घटकेला जो व्यक्ती 48 कोटीची संपत्ती त्याच्या 2024च्या ॲफिडेव्हिटवर दाखवतोय, ज्याच्यात 7 गाड्या, 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचं सोनं हे जर या व्यक्तीकडे असेल आणि तो आर्थिकरित्या दुर्बल लोकांच्या सदनिका जर घेत असेल, कुठलं कोर्ट यांना दिलासा देणार आहे? आणि कशाची वाट बघताय आपलं हे सरकार? लोक चवताळून निघतील ह्याची वाट बघताय का? कारण आत्ताच्या घटकेला हे सरळ ओपन अँड शट असताना सुद्धा आता शुक्रवारपर्यंत वाट बघायचं सरकारने ठरवलंय. अतिशय संताप देणाऱ्या या गोष्टी होत आहेत. आता मला तर हे अतिशय शॉकिंग वाटलं, कारण त्यांनी जी डिटेल्ड प्रेस कॉन्फरन्स घेतली की एक छोटीशी एक झोपडी आहे आणि एके ठिकाणी एक मोठा रिसॉर्ट आहे, खरं तर त्या झोपडीच्या पुढे काहीच नाही आहे, असं असताना तिथे एक रस्ता बनवला गेला. त्या रस्ता बनवण्याचा परवानगी कोणी दिली, कोणी मागणी केली, कोणी त्याचं सँक्शन दिलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजेत. पण आत्ताच्या घटकेला महाराष्ट्रात जर कोणीही मेफेड्रॉनसारखं ड्रग, ज्याला रेक्रिएशनल ड्रग म्हटलं जातं, तसं जर कोणी बनवत असेल आणि त्यात जर एकनाथ शिंदेंच्या भावाचं नाव जे आलेलं आहे ते अतिशय शॉकिंग आहे. आणि ह्याच्यात चौकशी होईपर्यंत खरं तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला पाहिजे. कारण हे जे मॅटर आहे अतिशय सिरियस आहे की जे ड्रग बनवणारे लोक आहेत त्यांना जर जेवण इथून जात असेल, त्यांच्यासाठी जाणारा रस्ता हा सुद्धा सरकारकडनं बनवला असेल, तर हे डेफिनेटली खूप सिरियस आहे. आणि आत्ताच म्हणजे काल रात्रीच माझ्याकडे इतरही माहिती आली आहे की कर्जतमध्ये सुद्धा मेफेड्रॉन बनवण्याची एक छोटीशी अशीच टपरी होती जिथे 5 डी फार्मची मुलं काम करत होती. तर हे जे ड्रग प्रकरण आहे, आणि याबरोबर मी मागे सुद्धा म्हटलं होतं की 15 डान्स बार हे एकनाथ शिंदे राहतात त्याच्या 2 किलोमीटरवर जर चालत असतील आणि तिथे मोठ्या प्रमाणावर जर चुकीची कामं होत असतील तर चाललंय काय महाराष्ट्रात? आणि याच्यात चौकशी झाली पाहिजे, फटाफट त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुढे काय तो निर्णय हा नक्कीच झाला पाहिजे.